कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं कुणकेश्वराच्या मंदिराजवळचा हा परिसर आहे। स्वच्छ, कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे। कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो। खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडीचे मोदक चविष्ट आहेत। देवगडला उत्तम माशाचे जेवण मिळते। माफक दरात कोकण या ठिकाणी अनुभवता येतो। कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे। ते देवगड गावाच्या दक्षिणेस 20 किलोमीटरवर आहे। कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे। तसेच हे गाव हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे। कुणकेश्वर येथे श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे। छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते। दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसांची यात्रा भरते। या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते। कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे। कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे। या गुहेत शिवलिंग, नंदी तसेच स्त्री पुरुषांचे अनेक दगडी मुखवटे आहेत। कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे। येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात। समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे 100 शिवलिंगे कोरलेली आहेत। ओहटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात। पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते। हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते। उन्हाळ्यात हवामान उष्ण असते। पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते। मग कुणकेश्वर या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे? कृपया पुढील व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।